ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी गरुड ग्रुपचे आदित्यभाऊ गायकवाड यांची निवड करण्यात आली। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पॅन्थर दीपक केदारे यांनी साताऱ्यात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्रातल्या आंदोलकांना एकत्र करून एक व्यापक नवा पर्याय उभा करण्याचं आमचं धोरण आहे। आंबेडकरी चळवळीचं चौथं पर्व म्हणून आम्ही ही भूमिका घेतोय आणि संघटना मजबूत करतोय। त्याचाच असणारा पहिला पाया म्हणजे या ठिकाणी साताऱ्यात गरुडा साम्राज्याचे अध्यक्ष ज्यांनी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांचे देशव्यापी असतील राज्यव्यापी मुद्द्यांचे मोठे आंदोलन सातारा जिल्ह्यात केलेले, त्यांच्या पाठीशी तरुणांचं मोठं संघटन आहे। आज ते शेकडो हजारो कार्यकर्त्यासहित ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये प्रवेश करत आहेत। ऑल इंडिया पॅन्थर सेनेने त्यांच्यावरती जिल्हा अध्यक्षाची जबाबदारी दिली असं मी या माध्यमातून पत्रकार परिषदेतून जाहीर करतोय आणि त्यांचं संघटनेमध्ये स्वागत करतोय। संघटनात्मक आणि आंदोलनात्मक भूमिका घेऊन संविधान वाचवण्याचा आणि दलित रक्षणाचा अजेंडा ते तीव्र करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतोय। पॅन्थर दीपक भाऊ केदारे यांनी जो विश्वास दाखवून मला जिल्हाध्यक्ष पद दिले आहे त्या पदाला साजेशी कामगिरी मी करेन व जेथे जेथे सातारा जिल्ह्यात अन्याय होईल तेथे तेथे अन्यायाविरोधात आवाज उठवून सनदशीर मार्गाने न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन अशी ग्वाही यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नूतन जिल्हाध्यक्ष आदित्यभाऊ गायकवाड यांनी दिली। जय भीम जय संविधान। मी आदित्य गायकवाड। आत्ताच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी मला पत्र देऊन जिल्हाध्यक्षपदी आज निवड केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। मी आज सातारा शहरामध्ये प्रत्येक चळवळीमध्ये माझं योगदान चांगलं आहे। आज मला खरा पॅन्थर जो आपण पहिले नामदेव ढसाळ होते असे पॅन्थर मला आज लाभलेले आहेत। यासाठी माझी तोफ आणि सातारा शहरामध्ये माझं काम हे मी चांगल्या ताकदीने व ज्यावर अन्याय अत्याचार होणार त्यावेळेस जशी आमच्या राष्ट्रीय नेत्यांची पहिली गाडी जाते तशीच माझी गाडी या सातारा जिल्ह्यामध्ये मी नेणार व माझ्या गोरगरिबावर अन्याय झाला तिथं माझे कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते घेऊन त्यांना मी न्याय मिळवून देणार एवढंच मी सांगेन। जय भीम। गरुडाचं एक वर्चस्व साताऱ्यामध्ये आहे, एक चांगलं नाव आहे गरुडा प्रतिष्ठान, तर त्याचा उपयोग पॅन्थरसाठी किती चांगला होऊ शकतो? कालच 2 दिवसापूर्वीच आमच्या मित्रांचे काय मला कॉल आले की आज ऑल इंडिया पॅन्थरचे तुम्ही जिल्हाध्यक्ष होणार आहे, तर गरुडा साम्राज्य आणि ऑल इंडिया पॅन्थर हे आज तुम्ही घेऊन पुढे चालला आहात, तर माझे बॅनर तुम्ही सातारा शहरामध्ये बघू शकता। एक माझ्या फोटोच्या इथे गरुड आहे, तर आमच्या अध्यक्षांच्या इथे आज पॅन्थर आहे। पण आज गरुड आणि पॅन्थर आज एक सातारा जिल्ह्यामध्ये एक मोठी आम्ही ताकद निर्माण करून जे आमच्या समाजासाठी व मी जनतेसाठी मी असं म्हणू शकत नाही समाजासाठी, पण जनता ही माझीच आहे, समाज बी मला बघणे तितकेच मला आवडेल आणि आमच्या दोघांची ताकद आणि साहेबांची तर ताकद आम्हाला खूप मिळणारच आहे। आणि खरा पॅन्थर सातारा जिल्ह्यामधून आज महाराष्ट्रामध्ये आज आमचे अध्यक्ष आहेत तसे सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक पॅन्थर निर्माण करून दाखवणार एवढंच मी सांगेन। दीपकभाई के सर्व आंदोलन बघा व सर्व माझे कार्यक्रम बघा, सर्व माझ्या मिटिंगा बघा। मी जसे भाईंचे काम आहे तसे मी सातारा जिल्ह्यामध्ये करतो, परंतु मला काय दबावण्याचा प्रयत्न केला जात होता, त्यामुळे मी ठरवलं की मला मोकळं समाजासाठी आपल्याला लढायचं आहे व समाजासाठी फॅमिलीसाठी आपल्याला वेळ देतो गरजेचा असतो, पण 24 तास मला बी समाजासाठी लढायचं आहे। यासाठी मी पॅन्थरचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपलं काम सातारा शहरामध्ये करून साहेबांना दाखवणार आहे, तेवढेच मी तुम्हाला सांगतो।